राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त नायगाव येथे गंगाघाट स्वच्छता अभियान व महाआरती संपन्न। सिन्नर तालुक्यातील नायगाव या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त नायगाव येथील ऐतिहासिक गंगाघाट परिसरात स्वच्छता अभियान, शंखनाद, गंगा महाआरती व दीपोत्सवाचा भव्य कार्यक्रम गुरुवार दिनांक 29 मे 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता पार पडला। ही गंगाघाट स्थळ राजमाता अहिल्यादेवींनी स्वतः निर्माण केलेली असून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता। तालुका अध्यक्ष किरण लहाणे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव सर, जयंत बाबू आव्हाड, रमेश नागरे, जिल्हा सरचिटणीस कुऱ्हाडे सर, सजन सांगळे, शहराध्यक्ष दत्तात्रय गवळी, अशोकजी लोहकरे, किरण माऊली सांगळे, पोलीस पाटील जिल्हाध्यक्ष अरुण पाटील बोडके, पोलीस पाटील ज्योत्स्ना पानसरे, संजय गीते, सरपंच बाजीराव जाधव, विष्णू सानप, भाऊसाहेब लोहकरे, सतीश लहाने, दिगंबर कातकडे, संकेत काकडे, गणेश बरके, ज्ञानेश्वर कातकडे, इंदुमती कातकडे, समाधान गीते, शुभम सानप, विशाल लहाने, अजित गीते, राजू बोडके, संदीप लहाने, आदेश सानप, प्रणव नागरे, मीराताई सानप तसेच हरिभक्तपरायण बाजीराव महाराज जेजुरकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव सर यांनी सांगितले की या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने भक्कम पावले उचलली जातील। कार्यक्रमात पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक, युवक युवती आणि महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। स्वच्छता मोहिमेनंतर गंगाघाट परिसरात मंत्रोच्चारांसह शंखनाद, गंगामाते सामूहिक आरती व दीपोत्सव साजरा करण्यात आला। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात उजळून निघाला। या उपक्रमाच्या माध्यमातून अहिल्यादेवींनी घडवलेल्या गौरवशाली वारशाचे स्मरण होत असून परिसरातील जनतेमध्ये समाजाभिमुख कार्याची प्रेरणा निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।